नमस्कार. स्ट्रॉबेरी सगळ्यांनाच आवडते, पण ती थोडीशी आंबट असते, त्यामुळे ती खायला सगळेच जण कंटाळा करतात. तर अशाच या स्ट्रॉबेरीपासून एकदम झटपट आणि एकदम चटपटीत असं सरबत कसं बनवायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी 7 ते 8 स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहेत. इथे बघू शकता एकदम लाल चटक अशा या स्ट्रॉबेरी आहेत. आता या स्ट्रॉबेरी स्वच्छ एका पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एका सुरीने याचे जो हिरवे पानं आहेत ते काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपल्याला या स्ट्रॉबेरीचे एका सुरीने 4 भागात तुकडे करून घ्यायचे आहेत. तर इथे आपल्याला मिक्सरचं सर्वात मोठं भांडं वापरायचं आहे, जे आपण ज्यूस बनवण्यासाठी वापरतो. तर इथे बघू शकता अशा प्रकारे सर्व स्ट्रॉबेरी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून टाकून घेतलेल्या आहेत. तर आता यामध्ये आपण 1 वाटी साखर टाकून घ्यायची आहे. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर लिंबाचा रस टाकायचा आहे. लिंबाच्या रसामुळे छान अशी चव देखील येते आणि रंग देखील खूप छान येतो. यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे. मिठामुळे या सरबताला छान अशी एक टेस्ट येते. तर आता हे सर्व आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. ते बघू शकता याला थोडासा घट्टसरपणा आलेला आहे. तर आता यामध्ये मी 2 छोट्या वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर पाणी नको असेल तर तुम्ही असंच घट्ट सरबत देखील पिऊ शकता. तर यामध्ये मी 2 वाट्या पाणी टाकून पुन्हा छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तर आपलं हे सरबत तयार आहे. आता हे सरबत एका ग्लासमध्ये सर्व करून घेऊयात. तर आजची ही एकदम चटपटीत अशी सरबताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.